दरम्यान चांबळी संघाकडून आघाडीचे दोन फलंदाज हजर झाले ते स्ट्रायकिंग एंडवर खेळताना तो स्ट्रायकिंग एंडवर खेळताना वसीर आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळताना मंगेश. त्याचबरोबर टीम डोंजे संघाकडून आपले वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले ते अमोल, डावकुऱ्या हाताचे गोलंदाज अमोल. दरम्यान साऊथ वेस्ट एंड कडून मारा करताना अमोल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते अमोल. उत्कृष्ट असा हा क्वार्टर फायनलचा सामना. पाहूया काय होतंय ते. बॅट लाईट होईल रक्त घ्या. तुम्हालाच बॅटिंग परत भेटायची नाही लवकर. दरम्यान संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते अमोल. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज अमोल. सामना करतील ते बशीर. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला असा हा चेंडू. यावर उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले ते बशीर. या 2 धावसंख्येने संघाचा श्रीगणेश होतोय. संघाची धावसंख्या होते ती 2 बिनबाद 2. दरम्यान पुढील चेंडू अमोल याचा. सामना करेल तो बशीर. उत्कृष्ट पद्धतीचा हा खेळाडू. दरम्यान लेग साइडच्या दिशेने टोललेला हा चेंडू. जमिनी लगत जाताना चेंडू. याबरोबर मिळत आहेत ते पंचांचा निर्णय 4 धावा. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 6 बिनबाद 6. हे माझं आहे. दरम्यान उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करताना चांबळी संघाकडून बशीर. अमोल याचा पुढील चेंडू. सामना करेल तो बशीर. उत्कृष्ट पद्धतीने तितकेच उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला चेंडू अमोल यांनी. याबरोबर या 1 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होती ती 7 बिनबाद 7. दरम्यान पहिले षटक प्रगतीपटावर. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला अमोल यांनी चेंडू. निर्धाव असा चेंडू. यावर काही समजू शकले नाहीत मंगेश. या निर्धाव चेंडू बरोबर संघाची धावसंख्या स्थिरवलेली. संघाची धावसंख्या 7 बिनबाद 7. दरम्यान पुढील चेंडू. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. यावर दरम्यान अमोल यांचा पुढील चेंडू. दरम्यान अमोल यांचा पुढील चेंडू. सामना करतील ते गणेश. पाहूया काय करतायत ते आपल्या संघासाठी. उत्कृष्ट पद्धतीने टोलवून काढलेला हा चेंडू. यासोबत मिळत आहेत ते 4 धावा. पंचांचा निर्णय होतो 4 धावा. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत होते 4 निभर. संघाची धावसंख्या होती 11. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम चांबळी संघाची धावसंख्या होती ती 11 1 बाद 11. दरम्यान डोंजे संघाकडून दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते निलेश.
दरम्यान शॉर्ट असा रन असणारे निलेश साऊथ वेस्ट एंड कडून मारा करताना निलेश पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. तसेच सामना करतील ते घानाघाती फलंदाज बसीर. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला चेंडू शरीराचा वेध घेत डिक्लेअर झोनच्या इकडे जाताना चेंडू पण उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षण. याबरोबर एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्येत होते भर. संघाची धावसंख्या 12. एक बाद 12. दरम्यान उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू यावर पटकवून काढलेला असा चेंडू यावर डिक्लेअर झोन स्वरूपात मिळत आहेत त्या 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 14. एक बाद 14. उत्कृष्ट पद्धतीने संघासाठी दुसरे षटक हाताळत आहेत ते निलेश. यावर निर्धाव अशा स्वरूपाचा चेंडू काही समजू शकले नाहीत ते गणेश. दरम्यान निलेश यांचा पुढील चेंडू सामना करेल गणेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि या फुलटॉसचा खरपूस समाचार घेताना गणेश आणि ह्या मिळाल्या आहेत त्या 6 धावा आणि या 6 धावांसोबत संघाची धावसंख्या होते ती 20. एक बाद 20. हे बॉल दे शाम्या त्याला. ठीक आहे 20. हे पप्प्या चालू करा चालू करा. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या चालू असताना पहिले 3 चेंडू निलेश यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने चालवले असताना कंजूस अशी गोलंदाजी केली होती. पण चौथ्या चेंडूवर खरपूस असा समाचार घेताना गणेश यांनी टोलवलेला षटकार. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या होती ती 20. एक बाद 20. सगळ्यात चांगला बॉल तेच दिलाय. मग तुम्हाला असलं बॉल मिळते पाहिजे का तुम्हाला असलं बॉल. ह्यांना चालेल त्यांना नाही चालणार. मला काय सगळे त्याला दिलेला बॉल मग दरम्यान निलेशाचा पुढील चेंडू सामना करेल गणेश. स्टेप आउट करून मारलेला हा कव्हर्सच्या वरून मारलेला फटका. यावर एक धाव पूर्ण. यावर मिसफील्ड करताना क्षेत्ररक्षक याबरोबर मिळत आहेत त्या 3 धावा. या 3 धावांनी संघाच्या धावसंख्या होती ती 23. एक बाद 23. उत्कृष्ट पद्धतीने टोलवून काढलेला लेग साइडच्या दिशेने हा फटका. यावर मिळाली ती 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा कोणताही असा प्रयत्न नाही. यावर पंचांचा निर्णय येतो तो डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत होते 2 निभर. संघाची धावसंख्या होती ती 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 25. एक बाद 25. दरम्यान उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना सामना लवकर चालू करायचा. बॅड लाईट परत पडेल. चिकू शेट कोण टाकते. टीम डोंजे संघाकडून तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते रमेश. चावर एंड कडून मारा करताना रमेश. सामना करतील ते गणेश.
उत्कृष्ट पद्धतीने टोलवून काढलेला हा असा हा फटकार, नेत्रदीपक असा फटका. यावर मिळत आहेत ते 4 धावा. पंचांचा निर्णय येतोय तो 4 धावा. या 4 धावाने संघाची धावसंख्या होती ती 29 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. उत्कृष्ट पद्धतीने टोलवून काढलेला गणेश यांनी हा चेंडू यावर सुंदर, यावर खूपच अशी छान खेळाडू वृत्ती दाखवताना क्षेत्ररक्षक. यावर मिळत आहेत त्या 4 धावा. या 4 धावाने संघाची धावसंख्या होती ती 33 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पुढील चेंडू रमेश याचा सामना करेल तो गणेश. दरम्यान सेम असा मारलेला फटका. या फटक्यावर देखील मिळत आहेत ते 4 धावा. लगातार 3 चौकार मारलेले आहेत ते गणेश यांनी आणि या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 37. 1 बाद 37. खूपच सुंदर असे फटके मारताना गणेश आपल्या संघासाठी उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला हा चेंडू रमेश याने यावर मारण्याचा प्रयत्न केलेला गणेश यांनी पण काहीही समजू शकले नाहीत. यावर निर्धाव स्वरूपाचा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होती ती 37. यावर सुंदर असा मारलेला फटका. यावर नैसर्गिक अडथळ्यामुळे पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावसंख्येने टीम चांबडी संघाची धावसंख्या होती ती 39 विथ लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पुढील चेंडू रमेशाचा. दरम्यान उत्कृष्ट पद्धतीने मारलेला जमिनीला समांतर असा मारलेला फटका. यावर उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षण. यावर मिळत आहे त्या 2 धावा. या 2 धावाने चांबळी संघाची धावसंख्या होती ती 41 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांबळी संघाची धावसंख्या होती ती 41. दरम्यान डोंजे संघाकडून शेवटचे षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते मयूर. दरम्यान मयूर याचा पहिला चेंडू. सामना करेल तो बशीर असे यांनी टोलवलेला चेंडू. यावर पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट पद्धतीची फेकी. यासोबत 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 43. 1 बाद 43. दरम्यान उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहूया बशीर काय करतायत आपल्या संघासाठी. मयूर यांचा चेंडू. यावर उत्कृष्ट असा मारलेला फटका. या फटक्यासोबत क्षेत्ररक्षण मिस जजमेंटल झालेले आणि यासोबत मिळत आहेत ते 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या होती ती 47.
बशीर हे उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करताना आपल्या संघासाठी मयूर यांचा पुढील चेंडू सामना करेल तो बशीर टोलवण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहेत आणि यासोबत मिळाले आहे ते एक धाव या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 48 YouTube वाले दरम्यान मयूर यांचा पुढील चेंडू उत्कृष्ट पद्धतीने टोलवून काढलेला गणेश यांनी चेंडू यावर एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही या एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 49 with the loss of 1 wicket. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू यावर रिदमिक साऊंड काढताना बशीर या फटक्याने मिळतायत त्या या फटक्यासोबत मिळतायत बशीर यांना 6 धावा या 6 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 55 टीम चांबळी संघाचे अभिनंदन त्यांचे 50 धावा पूर्ण झाले आहेत दरम्यान इनिंगचा शेवटचा चेंडू हाताळताना मयूर सामना करेल तो बशीर पाहूया काय करतो तो आपल्या संघासाठी उत्कृष्ट पद्धतीने टोलवण्याच्या प्रयत्नात एज लागून एक धाव मिळालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावचीत झालेले आहेत ते गणेश या एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 56 टीम डोंजे संघाला जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये डोंजे संघ डोंजे संघ त्याशिवाय बॅटिंग सामना चालू होणार नाही दरम्यान रोमहर्षक असा उपांत्यपूर्व फेरीतला सामना चालू असताना मैदानामध्ये टीम डोंजे संघासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे टीम चांबळी संघाने टीम डोंजे संघाला जिंकण्यासाठी पाहिजे त्या 70 सचिन यांनी टोलवलेला उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू यावर मिळत आहेत ते 4 धावा या 4 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय संघाची धावसंख्या होते ती 4 बिनबाद 4 पाणी द्या की तुम्हाला पाणी दरम्यान दत्ता याचा पुढील चेंडू सामना करेल तो घणाघाती फलंदाज सचिन यावर स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले ते संजय काही समजू शकले नाहीत या निर्धाव चेंडू सोबत संघाची धावसंख्या स्थिरावती येते 5 या धावसंख्येवर पॉवर प्लेचे षटक हाताळताना दत्ता खूपच माफक अशी गोलंदाजी करतात दत्ता मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहेत संजय यावर पंचांचा निर्णय येतोय तो निर्धाव चेंडू या चेंडू सोबत धावसंख्या स्थिरावतीये मंदावतीये संघाची धावसंख्या होतीये ती 5 बिनबाद 5 दरम्यान पॉवर प्लेचे षटक चालू असताना 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे या 4 चेंडूमध्ये टीम डोंजे संघाची धावसंख्या येते ती 5
मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट झालेले आहेत ते संजय आणि उत्कृष्ट पद्धतीने हा देखील चेंडू टाकलेला आहे दत्ता यांनी. दरम्यान एका षटकाचा खेळ संपल्यानंतर टीम डोंजे संघाची धावसंख्या होती ती 5. दत्ता यांनी खूपच कंजूस पद्धतीने गोलंदाजी करत पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा गमावल्या होत्या, पण त्यानंतर 4 चेंडू निर्धाव टाकले आहेत. टीम चांबळी संघाकडून दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते परशुराम यांनी मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतलेली होती. पाहूया काय करतायत ते. त्यांचा सामना करतील ते घानाघाती फलंदाज सचिन. परशुराम यांचा चेंडू सामना करेल तो सचिन. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारलेला हा स्वीप शॉट, यासोबत मिळते ती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आउट झालेले आहेत, रनआउट झालेले आहेत ते संजय. उत्कृष्ट पद्धतीचे फेकी करताना कार्तिक, उत्कृष्ट फेकी केली आहे ती कार्तिक आणि यासोबत धावचेच झालेले आहेत ते संजय. या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 6. 1 बाद 6. दरम्यान दुसरे षटक प्रगतीपथावर. संजय याची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते निलेश. दरम्यान परशुराम याचा पुढील चेंडू उत्कृष्ट पद्धतीने मारलेला चेंडू, पण यावर सुंदर असा झेल घेतला आहे तो क्षेत्ररक्षकाने. यासोबत टीम डोंजे संघाला लागलेला मोठा हादरा सचिन या स्वरूपात. दरम्यान सचिन याची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते रमेश. पाहूया काय करतायत ते आपल्या संघासाठी. दरम्यान परशुराम याचा पुढील चेंडू सामना करेल तो रमेश. उत्कृष्ट पद्धतीने टोलवण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहेत ते रमेश, यावर काहीही समजू शकले नाहीत. तम्यांचा पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू पण फटकावण्यात बीट असे झालेले आहेत ते. मिळते ती 1 धाव. या 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या होते ती 10. 1 बाद 10. दरम्यान पुरुषोत्तम यांचा उत्कृष्ट पद्धतीने टोललेला निलेश यांनी चेंडू, यावर क्षेत्ररक्षक खाली येताना आणि उत्कृष्ट पद्धतीने टेपलेला हा झेल, यावर बाद होताना निलेश. यावर निलेश यांची जागा भरून काढण्यासाठी डोंजे संघाकडून गेलेले आहेत ते मयूर. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. टीम डोंजे संघाला जर सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर खूपच फटकेबाजी करावी लागेल.
सुंदर पद्धतीने केलेले एक क्षेत्ररक्षण यासोबत दोन्ही संघाला मिळते ती 1 धाव. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 11. 2 बाद 11. दरम्यान लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा उत्कृष्ट पद्धतीने घेतलेला परशुराम यांनी झेल आणि बाद झालेले आहेत ते मयूर. निलेश यांची उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी. मयूर याची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते अक्षय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. गुलाबी कलरची टोपी आपण सोयाबीन करत होतो नेलेली ठेव मला मग. दरम्यान गणेशाचा पुढील चेंडू सामना करेल तो अक्षय. एज लागून विकेट किपरच्या हातात गेलेला झेल. या झेल सोबत गोल्डन डकचे शिकार झालेले आहेत ते अक्षय. अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते संदीप. आरमस पण 43 का काय करायचं 8 बॉल